नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतो सध्या राज्यभरामध्ये मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे आणि ही घडामोड म्हणजे मराठी सक्तीची ही घडामोड आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत, ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालक चालवत आहेत. मात्र आता या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी त्यांचा परवाना हा टिकवायचा असेल आणि मुंबईच्या रस्त्यावरती जर टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर त्यांना मराठी येणं हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे, कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारनं 1 मे पासून ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी लिहिता वाचता येणार नाही त्यांचे परवाने रद्द केले जाणार अशा प्रकारचा इशारा सरकारकडून देण्यात आलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसेने सुद्धा सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत एकंदरीत आक्रमकता ही आपल्याला पाहायला मिळाली. मात्र असाच एक गोंधळ हा दहिसर परिसरामध्ये घडला. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय निरुपम यांचा आपण पाहायला गेलं तर त्यावेळेला ते संवाद साधायला अमराठी भाषिक जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी संवाद साधायला ते ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला मनसैनिक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यावेळेला मनसैनिकांनी संजय निरुपमच्या हे जे निरुपम आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच वेळेला मनसैनिकांकडून आक्रमक पवित्रा त्यावेळेला घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्याच वेळेला पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अनेक मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र सध्या मनसैनिक जे ते पोलिसांच्या ताब्यात असलेले मनसैनिक सध्या सुटलेले आहेत आणि ते थेट आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले. तुम्ही या ठिकाणची ही सर्व दृश्य पाहू शकतात. जे मनसैनिक होते ते आता सगळे मनसैनिक आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि अमित ठाकरे जे शिवसेनेचे जे अमित ठाकरे जे मनसेचे युवा नेते त्यांच्या या ठिकाणी ते सत्कार करणार आहेत. संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. संदीपजी, अमित ठाकरे साधारणतः सत्कार या सगळ्या ज्या मनसैनिक त्यांच्या करण्यास माहिती समोर आहे. तुमची भूमिका काय असणार आहे, कारण सरकारनं 1 मे पासून कंपल्सरी केलेलं आहे? आमची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे ना, याच्यात काही वेगळी भूमिका नाहीये. आणि जे आम्हाला चॅलेंज करतात की मुंबई बंद करणार, त्यांना आमचं चॅलेंज आहे 4 तारखेला मुंबई बंद करून दाखवाच. या अगोदर मनसेनं हा पवित्रा घेतला होता की कंपल्सरी मराठी आलंच पाहिजे. सरकारनं पवित्रा नाही, हा नियम आहे आणि हा राज्याचा नियम आहे, तो त्यांनी पाळला पाहिजे. इथे राहायचे तर इथले नियम पाळावे लागतात. पण आता मनसेनं जी सुरुवात केली होती ती आता कुठेतरी राज्य सरकार करतंय का? राज्य सरकारला जाग आली, आम्हाला आनंद आहे. कधी ना कधी जाग यायला पाहिजे, ती आली. तुम्ही म्हणाला होता की प्रताप सरनाईक की आता माघार नको, काय सांगाल? निश्चितपणे आमचं म्हणणं तेच आहे की आता बैठकाकडून माघार घेऊ नका, ज्याच्यावर आहात त्याच्यावर ठाम राहा. तर तुमची भूमिका ही मराठीसाठी होती, पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता सगळे शिवतीर्थावरती दाखल झाले. या सगळ्या भूमिकेवरती काय सांगाल? मी त्याच वेळेला सांगितलं होतं की बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन चालणारं सरकार आहे. एका भैयासाठी मराठी मुलांना जेलमध्ये टाकणं कितपत योग्य आहे याचा विचार सरकारने करावा. तर आपण पाहतोय हे सगळे मनसैनिक आपण पाहतोय जे या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जे मनसेचे युवा नेते आहेत आणि अमित ठाकरे ते या ठिकाणी आपण पाहतोय की ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते दाखल झाले. त्यांच्याशी आपण बातचीत त्या ठिकाणी आपण करणार आहोत, त्यांचं या सगळ्यामध्ये जाणून घेणार आहोत. खरं तर हे सगळे मनसैनिक जे आता शिवतीर्थावरती दाखल झाल्याचं आपण पाहतोय ते सध्या आपण पाहतोय की त्यांनाच पोलिसांकडून जे ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांना आता साधारणतः सुटल्यानंतर त्यांना सोडल्यानंतर सर्व मनसैनिक जे ते शिवतीर्थावरती दाखल झाले ते माध्यमांशी संवाद साधतात. ते नेमकं काय म्हणतात ते आपण जाणून घेणार आहोत. निश्चितपणे असं आहे, कार्यकर्त्यांना सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे यांची जेव्हा कौतुकाची थाप मिळते तर ते अजून जोरात काम करतात. ती कौतुकाची थाप द्यायला त्यांना बोलवलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा आता पाठी घेऊन नाही, माघार घेऊन नाही असं एक्सपोज केलंय. मला वाटतं की आज जे काय बैठकीचं सत्र आहे त्या बैठकीच्या सत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेनेला कुठले आमंत्रण आम्हाला दिलेलं नाहीये. म्हणून मला शंका आहे की कुठेतरी हा निर्णय पाठी घ्यायचा प्रयत्न सरकार करतंय की काय. तर आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ते पाठी घेऊ नये. अमराठी जे आहे ते 4 मे पासून संपावर जाणार आहे असं देखील जाऊ नये. हा फरक पडतो. कायद्यात काहीतरी दुरुस्ती करावी लागेल आणि अंमलबजावणीसाठी वेळ लागू शकतो. ठीक आहे, वेळ देऊ आम्ही, वेळ देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण मागे घेऊ नये. पण कुठे ना कुठे मागे घेण्याचं कुठे ना कुठे चर्चा त्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतंय का या सगळ्या दृष्टिकोनाने. संजय निरुपम त्यांच्या ज्या अर्थी आम्हाला बोलवलेल्या बैठकी बोलवल्या त्या अर्थी मला वाटतंय मागे घेण्याची प्रक्रिया चालू झाली असेल. काय इराण अमेरिका युद्ध आहे का सीज फायर लांबत नाहीचं?
मे पासून जी आहे मराठी सक्तीचा त्यासाठी आता डेडलाईन मागितली पुढे ढकलण्यासाठी. संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर तर माझं म्हणणं निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करण्याची तारीख पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला. 1 महिना, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततेसाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान. सरकारने घेतलेल्या निर्णयालाच त्यांच्याच पक्षातले नेते विरोध करताना बघायला मिळत आहेत. मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवावे. 2 नाही किमान 1 तर वाजवावी. तर संदीपजी अनेक संघटनांना बोलवण्यात आलेलं नाहीये किंवा अनेकांना निमंत्रण केलेलं नाहीये. शासनाला खरंच असं वाटतंय का की तोडगा काढावा? मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायची तयारीत आहे. अनिवार्यावरून माफक हा शब्द जो आहे तो सरदेसाई यांनी वापरलेला बघायला मिळालेला आहे. याच्या आधी अनिवार्य असा उद्देश केला होता, त्यानंतर माफक मराठी आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटतंय की व्यवहारिक ज्ञान असावं. बघा आमचंही म्हणणं आहे की व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आम्ही काय हे एक्सपेक्ट करत नाही की पु ल देशपांडे वाचावेत किंवा कुसुमाग्रज वाचावेत, पण जे बोली भाषा आहे मराठी ती तर बोलता आली पाहिजे. दुसरीकडे बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चपलेने मारला पाहिजे त्या बागेश्वर बाबाला. नंतर माफी आणि दुसरीकडे हेही विधान केलेलं आहे की जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावे आणि एक मुलगा अरे RSS ला जा. काय 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 हिंदूंनी जास्त जन्माला घालावी आणि एक मुलगा संघाला द्यावा. कोण? असं बागेश्वर बागेश्वर बाबा अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा. कुठे त्याच्या नाणी लागताय? मूर्ख आहे तो, भोंडू आहे. उद्या खराच सारखं काहीतरी येईल त्याचं बाहेर. संदीपजी व्हॉट मेसेज वारंवार महाराष्ट्राच्या इतिहासाला मराठी भाषेला पहिली तर गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे, या बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्व देतो ते देऊ नये. त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही. सर संदीपजी व्हॉट मेसेज यू वॉन्ट टू गिव्ह टू स्टेट गव्हर्नमेंट अँड We want state government not to back up from the decision which they have taken. they are demanding more time. Sanjay Nirupam is The time can be given, but that has to be mentioned. Whether it is 15th May, 20th May, 30th May, 1st June of week, they have to mention the date. It cannot go like Iran and America ceasefire. You people have not been invited for the discussion. Are you suspected that the state government can withdraw this decision? Yes, because they have not invited us, I am suspecting that they may withdraw their decision. सर राज्य शासनाने आपण जर बघितलं बोली व्यवस्थेचे कार्यक्रम मारला पाहिजे त्याला त्या बागेश्वर बाबाला. त्यांच्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर लोक विरोध करताना बघायला मिळतात. सत्तेतला मोठा पक्ष विरोध बागेश्वर बाबाला करत नाहीये. सत्तेतल्याच पक्षाच्या भोंडू बाबांची संख्या वाढत चाललेली आहे. Thank you. तर आपण पाहतो या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळते की जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी मराठीची सक्ती कायम असावी आणि ही यामध्ये सरकारने आता माघार घ्यायला नको. आणि हे जे आपण पाहतो या ठिकाणी हेच ते सगळे मनसैनिक आहेत. मी कॅमेरामॅनना सांगू इच्छितो की या शिवतीर्थाच्या गेट समोर जे मनसैनिक जमलेले आहेत ते त्यांनी दाखवावे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे सगळे मनसैनिक आहेत हे तेच मनसैनिक आहेत ज्यावेळेला पोलिसांनी त्यांच्या विरोधामध्ये कारवाई जी आहे ती केली होती आणि त्याच्यानंतर आता ते शिवतीर्थावरती दाखल झाले. त्यांचा सत्कार हा मनसेचे जे युवा नेते आहेत अमित ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार जो तो केला जाणार आहे. ज्यावेळेला पोलिसांनी त्यावेळेला भूमिका घेतली होती त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि साधारणतः काय त्यावेळेची ज्यावेळेला जी घटना घडली होती ती संपूर्णपणे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच स्वतः. या सगळ्या सक्तीबाबत त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी ज्याच्या जाणून घेणार आहोत. साधारणतः मराठीसाठी सातत्याने मनसेने आवाज उठवलेला आहे आणि आता सरकारनं 1 मे पासून कंपल्सरी केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे ते म्हणजे रिक्षा टॅक्सी चालकांना
मराठी ही लिहिता वाचता आली पाहिजे आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान त्याचं असलं पाहिजे. त्यासाठी मनसेनं आवाज उठवला, मात्र मनसेच्या विरोधातच पोलिसांना कारवाई करावी लागली. दुर्दैव आहे ना महाराष्ट्राचं हे. आपल्या मराठी भाषेचं दुर्दैव आहे की मराठी भाषेसाठी आंदोलन केल्यानंतर मराठी मुलांवरती गुन्हा दाखल होतो, दांडे पडतायत आणि सरकार आमच्यावर दांडा उचलत. तुम्ही विचार करा की काय सरकार आहे हे. मराठी भाषेसाठी, मराठी भाषेला विरोध करणारं सरकार आहे. कसलं सरकार आहे? GR पण काढायचा आणि विरोध पण करायचा, म्हणजे राजकारण करतात लोक. त्यावेळेला साधारण नेमकं काय घडलं होतं की मनसैनिकांना पोलिसांना ताब्यात घ्यावं लागलं? कसं आहे की तिथे आम्ही गेलो, आम्हाला कळलं निरुपम येत आहे, ते विरोध करतायत. तर तिकडचं स्थानिक पदाधिकारी राम यादव आहे, तो आमच्याशी चर्चा करताना तो बोलला की मी क्लासेस लावलेत 2 तारखेला त्या सायली शाळेमध्ये, तिथे मी मराठी शिकवतो, माझा काही विरोध नाहीये. हे अचानक मध्ये येत आहेत. हे काय तर मला माहित नाही. त्यांनी क्लिअर कट सांगितलं की हे काय तर मला माहित नाही. आणि हे पहिल्यापासून ह्या मराठी सक्तीवर विरोध दाखवत आहेत. तर त्यांना विरोध दाखवणार नाही आम्ही. जेव्हा ते येतात कळलं ना, जोपर्यंत त्याचा ते कार्यक्रम होता आम्ही काही केलं नाही. पण ते जेव्हा तिथे येत आहेत आणि विरोध करणार आहेत किंवा सक्ती मागे घ्या, वेळ द्या, त्या सगळ्या गोष्टी करणार, तर त्यांना मराठी भाषेला विरोध करणाऱ्या माणसाची आपण काय करायचं तुम्ही सांगा मला. त्यांच्याशी प्रेमाने वागायचं का? त्याच्यावरती मनसैनिकांचं मत आहे. साहेबांनी बोलवलंय. मनसैनिकांचं मत आहे. आमचा केतन बघा 4.5 फुटाचा आमचा मूर्तीलान कीर्तिमान, दांडे खाल्ले, अभिमान आहे, बोलतोय की मराठी भाषेसाठी मला जेव्हा केस झाली तर आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि मराठी भाषेसाठी कधीही आम्ही तत्पर आहोत. सत्कार होणार आहे. सत्कार साहेबांची कौतुकाची थाप आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की आता हे सगळे मनसैनिक आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत, ज्यांचा सत्कार आता अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कारण अमित ठाकरे यांनी सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसैनिकांना शिवतीर्थावरती बोलवलं आणि ते या ठिकाणी दाखल झाले. पुन्हा एकदा आपण नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला ते समजून घेणार आहोत. साधारणतः सध्याची ही दृश्य तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहतात, ज्यामध्ये आपल्याला हे सगळे मनसैनिक जे आहेत ते आपल्याला शिवतीर्थावरती सध्या जाताना पाहायला मिळत आहेत आणि शिवतीर्थावरती अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार जो होतो हा केला जाणार आहे. साधारणतः घटना अशी होती की शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. सरनाईक यांच्या या निर्णयाचं मनसे पक्षाकडून स्वागत ही करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला शिवसेना नेत्यांनी माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध मात्र दर्शवला होता. त्याच पार्श्वभूमीवरती संजय निरुपम हे दहिसरमध्ये रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेला मनसैनिकांनी दहिसरमध्ये जाऊ घेत संजय निरुपम जे आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा ते संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडल्याची सुद्धा माहिती समोर येते आणि त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगला गोंधळ झाल्याचं त्यावेळेला समोर येत होतं आणि त्यावेळेला अशा घटना ज्या त्या वारंवार घडत होत्या. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मनसैनिकांकडून पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलं होतं. दहिसर येथील एका रिक्षा स्टॉप गाठत संजय निरुपम यांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुरू करण्यात आली होती. मात्र या सगळ्यानंतर आता या सगळ्या घटनेनंतर पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड जी ती करण्यात आली. पोलिसांच्या या धरपकडे दरम्यान जे मनसैनिक होते तेच मनसैनिक आता शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. दरम्यान हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. निरुपम हा मराठी द्वेषी आहे, दहिसरमध्ये मराठी भाषेला विरोध करणार तर आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया येथील मनसे नेते नयन कदम यांनी दिली आहे, यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. यासोबतच आपण पाहतो पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड त्यावेळेला सुरुवात केली होती आणि आता हेच सगळे मनसैनिक आहेत जे आता शिवतीर्थावरती दाखल झाले. दरम्यान एकीकडे शिवतीर्थावरती या मनसैनिकांचा सत्कार हा अमित ठाकरे यांच्या हस्ते केला जाणार आहे, तर दुसरीकडे जे मंत्री ज्यांनी 1 मे पासून या मराठी साठी रिक्षा चालक यांना कंपल्सरी मराठी यावी यासाठी जो निर्णय घेतला आहे त्या पार्श्वभूमीवरती 2 संघटना ज्यामध्ये संजय निरुपम आणि शशांकराव हे आता मंत्रालयामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या सोबत प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक एकंदरीत पार पडणार आहे. तर या बैठकीमध्ये 1 मे पासूनची जी वेळ होती मराठी सक्तीची ती पुढे ढकलली जाते का किंवा हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला कुठेतरी मागे घेतला जातो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास आता नेमकं काय घडतं या सगळ्यामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी मुंबई सोडण्यावरती आपला भर दिलेला आहे, कारण तशाच प्रकारची गर्दी ही रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा पाहायला मिळते आहे. मात्र रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी पाहता, दुसरीकडे मनसे झालेली आक्रमक पाहता, दुसरीकडे ज्या शिवसेनेच्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतलाय त्यांच्याच पक्षातील माजी खासदार संजय निरुपम यांनी त्या निर्णयाला विरोध केलेला आहे. त्यामुळे आता एकंदरीत कोणाचा निर्णय हा पुढे राहणार
एकनाथ शिंदेच्या मंत्री साधारणतः पाहायला गेलं तर पक्षातील दोन्ही नेते आहेत. एकीकडे संजय निरुपम आहेत आणि एकीकडे प्रताप सरनाईक आहेत. तर प्रताप सरनाईक यांनी घेतलेला हा अनिवार्याचा निर्णय हा संजय निरुपम यांच्या विरोधानंतर माघारी जातो का ते निर्णय ठाम राहतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.